नमस्कार, मी प्राची साळुंखे. टॉक टाईममध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाईल्सवरील उपचाराविषयी माहिती घेणार आहोत. या कार्यक्रमात आपल्याबरोबर डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे सहभागी होणार आहेत. आपण या विषयावर बोलणारच आहोत. मात्र त्याआधी आपण दोन्ही डॉक्टरांविषयी जाणून घेऊयात. डॉक्टर विवेक लोळगे गेली 35 वर्ष पाईल्सवरील क्षार सूत्र चिकित्सेद्वारे रुग्णांवर उपचार करतायत. ठाण्यातील सिद्धी क्लिनिकमध्ये पाईल्सच्या रुग्णांवर त्यांनी यशस्वीरित्या उपचार देखील केलेले आहेत. डॉक्टर विवेक लोळगे यांना ठाणे पालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या हस्ते देखील त्यांना एक्सलन्स इन प्रोक्टोलॉजी या मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर डॉक्टर लीनता लोळगे यांच्याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. या गेल्या 30 वर्षांपासून ठाणे शहरात प्रॅक्टिस करतायत आणि या विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीलाच तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. खरं तर फार महत्त्वाचा विषय आहे. पहिलाच प्रश्न आपण विचारणार आहोत डॉक्टर विवेक यांना. तर क्षारसूत्र चिकित्सा म्हणजे नेमकं काय, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? क्षारसूत्र चिकित्सा ही सुश्रुतच्या काळापासून चालत आलेली चिकित्सा आहे. ही सर्जरी नाही, शस्त्रक्रिया नाही, एक प्रकारची चिकित्सा आहे. तर ह्या एका प्रकारच्या दोऱ्यावरती, एका प्रकारच्या फायबरवरती औषधं मसाले लावून आम्ही स्वतः डेव्हलप केलेली ओझोन क्षारसूत्र चिकित्सा आहे. नॉर्मल क्षारसूत्रापेक्षा हे रिसर्च केलेलं आमचं प्रॉडक्ट आहे. याच्यावरती ओझोन आणि इतर काही औषधांचा लेप लावून एक फायबर आम्ही त्या मूळव्याधीवरती आणि भगंदरवरती त्याचा उपचार केला जातो. हे सूत्र नुसतं बंधन केलं जातं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कापाकापी नसल्यामुळे हे जे क्षारसूत्र जे आहे ते नॉर्मल क्षारसूत्रापेक्षा अतिशय गुणकारी आहे. की याच्यामध्ये ओझोन असल्यामुळे याची अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी वाढते. याची क्षरण म्हणजे कापण्याची क्षमता आणि भरण म्हणजे जखम भरण्याची क्षमता ह्या ओझोन क्षारसूत्रामध्ये आहे. म्हणजे कटिंग आणि हिलिंग हे दोन्ही एका वेळेला करण्याची ताकद ह्या क्षारसूत्रामध्ये आहे. ते आलेले मूळव्याधीचे कोंब बाहेर त्याच्यावरती हे नुसतं आपण लेपन करतो. हे लेपन म्हणजे एक प्रकारचं चिकटवल्यानंतर ते संपूर्ण बास आपोआप आकसून जातं, सुकून जातं आणि गळून जातं. म्हणजे ते जे आलेले मूळव्याधीचे कोंब हे कापण्याचं काम हे ओझोनचं क्षारसूत्र करतं. त्याच्याबरोबर ते ओझोन असल्यामुळे ते आतमध्ये जे कापल्यानंतर जे जखम होते ते भरण्याचं काम पण हेच ओझोन क्षारसूत्र करतं. तर ह्या अशा प्रकारचं हे जे क्षारसूत्र हेच आपण भगंदरमध्ये पण वापरतो. भगंदर म्हणजे फिश्युलाच्या ट्रॅकमध्ये पण आपण हे जेव्हा आपण हे ओझोनचं क्षारसूत्र टाकतो तेव्हा त्याच्या आतून जो ट्रॅक झालेला आहे तो संपूर्ण स्क्रॅप केला जातो. म्हणजे खवला जातो, नारळ खवतो तसा प्रकारचा आतमधल्या सगळ्या डेड टिश्यू, नेक्रॉस टिश्यू संपूर्ण खरवडून काढल्या जातात. आणि ह्या खरवडून काढल्यानंतर आतमध्ये ज्या जखमा होतात त्या जखमा ह्या ओझोनच्यामुळे आपोआप भरल्या जातात. म्हणजे फिश्युलामध्ये सुद्धा जो ट्रॅक मोठा लांब असतो त्याच्यामधून आतून सगळं खरवडून काढून जखम आतून कापून आतून भरली जाते आणि वरून ओपन होते. तेव्हा मोठा खड्डा न होता या ओझोनच्या क्षारसूत्रामुळे ती जखम आपोआप भरून येते. आणि ही जी प्रोसेस आहे ओझोन क्षारसूत्राची पुराण्या क्षारसूत्रापेक्षा 1000 पटीने चांगली आहे. की याच्यामध्ये आम्ही जे कॉम्बिनेशन केलेलं आहे ओझोन आणि आपलं आयुर्वेदिक आणि शिवाय आणि काही औषधं आम्ही बनवलेली ती त्याच्यामध्ये वापरली जातात. बिलकुल सर, खरं तर ओझोन क्षारसूत्र चिकित्सा जी आहे त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. आणि तुम्ही म्हणालात की आधीची प्रक्रिया वेगळी होती आणि आताची वेगळी, तर नेमका यात फरक काय आणि त्याचा उपयोग कसा केला जातो? आधीचं सूत्र असायचं क्षारसूत्र असं म्हणजे वेगवेगळे जे वनस्पतींचे क्षार बनवून त्याला लावले जायचे. आता आम्ही क्षार वापरतो पण त्याच्यापेक्षा आम्ही स्वतःचे काही औषधं जी आहेत, ज्या उदाहरणार्थ समजा एखादा निवडुंगाचं दूध आहे किंवा अशी अनेक काही औषधं काही आहेत जी आम्ही स्वतः फॉर्म्युले बनवलेली आहेत. आणि ही वापरून सूत्र वापरण्यापेक्षा काही इम्पोर्टेड फायबर्स वापरतो ज्याच्यामुळे वेदना कमी होतात. ज्या क्षारसूत्रामुळे वेदना जास्ती व्हायच्या त्या आमच्या ह्या ओझोन क्षारसूत्राच्या फायबरमुळे वेदना कमी होतात. हिलिंग फास्ट होतं. त्यामुळे रुग्णांना फिश्युलाचा जो ट्रॅक असतो त्याच्यामध्ये क्षारसूत्र बदललं जातं. दर 4 दिवसाला 1 सेंटीमीटरच्या हिशोबाने ते कापलं जातं आणि मग आतून भरलं जातं. परंतु आमचं जे सूत्र वापरतो त्यामुळे कमी कालावधीमध्ये म्हणजे डिस्टन्स जास्ती असेल तर कमी कालावधीमध्ये ते कापलं जाऊन लवकरात लवकर भरलं जातं.
त्याच्यात अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी असल्यामुळे ही जी ओझोनचं जे ॲक्टिव्हिटी जी आहे त्याच्या अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटीमुळे रुग्णांना जास्ती कोणत्या प्रकारचं पथ्य पाळावं लागत नाही. म्हणजे वांगं खाऊ नका, बटाटा खाऊ नका, टाके पिकतील वगैरे असं काही प्रकार याच्यामध्ये येत नाही. याच्यामध्ये ओझोन असल्यामुळे तुम्हाला रिज्युनेशन होतं, म्हणजे जखम भरण्यासाठी त्याला ऑक्सिजनसारखं ओझोन आपल्याला तिथे मिळतं आणि त्यामुळे जी जखम जी लवकर भरते, न पिकता भरते आणि फिशुलामध्ये कालावधी कमी लागतो. हे आपल्या आधीच्या क्षारसूत्राने ह्या याच्यामध्ये फरक पडतो. बिलकुल. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर लीनता यांना आहे. मॅडम, आपण पाहतो की ओझोन हा सब्जेक्ट आहे आणि ओझोन म्हणजे नेमकं काय आणि या चिकित्सेमध्ये ओझोनचा वापर कसा केला जातो त्याविषयी काय सांगा? पहिल्यांदा ओझोन म्हणजे काय ते आपण बघू. ओझोन म्हणजे एक तर प्रकारची ऑक्सिजन थेरपी आहे. ऑक्सिजन म्हणजे O2 आहे, ओझोन म्हणजे O3 आहे. तो ऑक्सिजन जो मेडिसिनमध्ये वापरला जातो तो आपण एका मशीनद्वारे ओझोनमध्ये रूपांतरित करतो आणि तो ओझोन जो गॅस आहे तो आपण शौचाच्या ठिकाणी सोडतो. त्याच्यामुळे तिथे जे फिशर्स आहेत तर फिशरचं ऑपरेशन करायची आपल्याला गरज पडत नाही की ते कटिंग करायचं आहे, त्याला स्टिचेस घालायची ही गरज पडत नाही. नंतर जसं सरांनी सांगितलं फिशुलामध्ये त्याचा वापर केला जातो, कारण फिशुलाचे खूप प्रकार आहेत. सिम्पल फिशुला आणि कॉम्प्लिकेटेड आहेत. तर कॉम्प्लिकेटेडमध्ये काय होतं, सगळं ओपन करून ठेवायला लागतं, भरपूर होल्स असतात आणि सगळीकडनं पू आणि पाणी येत असतं आणि संपूर्ण जखम जर उघडी करून ठेवली तर पेशंटला रोजचं कामं करण्या पण त्रासदायक होतं किंवा ऑफिसला जाता येत नाही, घरातली कामं करता येत नाही, पूर्णपणे झोपून राहायला लागतं. पण आपण ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा करत असल्यामुळे आणि ओझोन त्या प्रत्येक ट्रॅकमधनं जात असल्यामुळे ती जखमा ओपन करून ठेवायची गरज नाही पडत आणि त्या लवकरात लवकर भरून येतात. म्हणजे ते स्क्रॅपिंग करायची गरज पडत नाही, ते स्टिचेस घालायची गरज पडत नाही, रोजच्या रोज ड्रेसिंगला यायची पण गरज पडत नाही. वन टाईम प्रोसिजर करून पेशंट लगेचच अर्ध्या ते 1 तासानंतर घरी जाऊ शकतो, रोजची रुटीन कामं करू शकतो. आणि ह्या ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सेचा उपयोग आपण लेडीजमध्ये रेक्टोव्हॅजायनल फिशुला आहे, पुरुषांच्यामध्ये टेस्टिक्युलर फिशुला आहे, नंतर पाठीच्या मणक्यावरती पायलोनिडल सायनस असतो जो केसांच्या पुंजक्यांमुळे तयार झालेला असतो आणि त्या जखमा लवकर भरून येत नाही. जे मॉडर्न सर्जरीमध्ये रॉम्बॉइड फ्लॅप, झेड प्लास्टी हे ते केलं जातं, पेशंटला 2-2, 3-3 महिने बेड रिडन राहायला लागतं. तसं आपल्या प्रोसिजरमध्ये करायची गरज पडत नाही. 7 ते 8 मिनिटाची प्रोसिजर केली की 10 मिनिटानंतर पेशंट व्यवस्थितपणे कोणतंही पथ्य न पाळता व्हेज, नॉनव्हेज, मसाल्याचे सगळे पदार्थ खाऊ शकतो. अर्धा 1 तास आपल्या क्लिनिकमध्ये थांबून हिंडून फिरून मग 1 तासानंतर तो प्रवास करून त्यांच्या गावी पण जाऊ शकतो. म्हणजे इतकी साधी सिंपल प्रोसिजर आहे आणि त्याची आपण गॅरंटी देतो की व्यवस्थित ते पूर्णपणे बरे होतात. बिलकुल. आता मगाशी तुम्ही म्हणालात पायलोनिडल सायनसेस, तर त्याविषयी काय सांगाल? त्याच्यामध्ये ओझोनचा वापर कसा करून घेतला जातो? हां, पायलोनिडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्याच्या भागाला एक पुळी येते, तिथनं पू किंवा पाणी येतं किंवा कधी कधी येतही नाही पण होल असतं, मध्येच क्वचित त्याचं पेन जाणवतं. पण ते केसाचे पुंजके आतमध्ये असल्यामुळे तिथे मांसल भाग कमी असल्यामुळे त्या जखमा लवकर भरत नाही आणि पेशंटला त्रास होत राहतो, पाठीवर झोपता येत नाही किंवा बसून जास्त राहिलं तरी पेन होत राहतं. तर तिथे आपण आपला ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सेचा जो थ्रेड आहे तो आपण आतमध्ये घालतो आणि तो लगेचच पेशंट 10 मिनिटाच्या आत घरी जातो आणि ते ॲट अ टाईम आतलं स्क्रॅपिंग होतं, त्याच वेळेस हिलिंग होतं जसं सरांनी सांगितलं आणि आपल्याकडे 4दा त्यांना यायची गरज पडत नाही. आता त्याच्यात जे लेंथ आहे त्याच्यावरती त्यांना अवलंबून आहे की 8 दिवसांनी बोलवायचं का 10 दिवसांनी बोलवायचं आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्या ह्या जखमा सगळ्या भरून येतात. बिलकुल. डॉक्टर विवेक यांच्याकडे जाते. डॉक्टर विवेक, तुमच्याकडे भरपूर पेशंट्स येत असतील आणि खरं तर मूळव्याध म्हटलं म्हणजे अनेक लोकांच्या मनात गैरसमज पण असतो की मूळव्याध हा कधी बरा होतच नाही. तर अशा वेळेला तुम्ही त्यांना कशा प्रकारे समजावून सांगतात किंवा तुमचा एक्सपिरियन्स काय? मूळव्याध आणि भगंदर असलेल्या रुग्णांना तुम्ही कशा प्रकारे ट्रीट करतात? मूळव्याध आणि भगंदरचे जे पेशंट येतात ते बहुतेक सगळे कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीच्या केसेसच माझ्याकडे येतात. बिलकुल. कारण हे आधी वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्रक्रिया करून काही इलिगली जे बंगाली लोक प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडे काय उपाय करून, काही लोक हाताने मूळव्याध काढतं म्हणून असे वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेऊन जे येणारे रुग्ण असतात, ह्या अशा रुग्णांना इतक्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी फसवलं जातं, काही ठिकाणी ते वैतागले जातात. तर अशामध्ये कॉम्प्लिकेटेड पाईल्सच्या बाबतीत मी सांगतो,
कॉम्प्लिकेटेड पाईल्स म्हणजे संपूर्ण मूळव्याधीचं अंगासारखं सगळं बाहेर आलं गुदद्वारातून आणि मग त्याला अनेक ब्रँचेस फुटले. मग बऱ्याच वेळेला काही सर्जन किंवा काही डॉक्टर्स फक्त एकच मूळव्याधीचं काढून त्याला तात्पुरत्या रुग्णाला उपचार देतात, म्हणजे आराम देतात, परंतु बाकीचे तसेच राहतात. किंवा कापलेले केसेस ज्या शस्त्रक्रियेमध्ये आहेत की सर्जरी केल्यानंतर मूळव्याधीचं किंवा कापल्यानंतर रिकरन्स परत झालेला आहे किंवा काहींनी हाताने काढला त्याच्याबद्दल तर काही चर्चा करण्यात काही पॉईंट नाही. रिकरन्स का होतो? कारण केस कापले, नखं कापले का परत वाढतात. त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या मूळव्याधीची शस्त्रक्रिया कुठेही झाली तरी ते कापल्यानंतर परत होतं. कारण ती जी स्किन आहे ती अतिशय श्लेष्मल त्वचा आहे, नाजूक स्किन आहे. तिथे मारलेले स्टिचेस, टाके रुग्णाला शौचालयाला जाताना ते तिथे उसवले जातात आणि तिथे परत मूळव्याधीचे कोंब रिकरन्स देतात. आणि अशा केसेस ज्या रिकरन्स झालेल्या आहेत त्या केसेस माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा ह्या रुग्णांना सुद्धा आम्ही हे आमचे जे क्षारसूत्र आहे हे त्याच्यावरती नुसतं लेपन करून ठेवतो. नुसतं लेपन करून ठेवल्यानंतर आणि हे लेपन मुळापर्यंत असतं. बऱ्याच वेळेला अर्धे कापल्यामुळे परत ते वाढू शकतात, परंतु आपण पूर्णपणे रूटपर्यंत ते चिकटवून ठेवतो. चिकटवून ठेवल्यानंतर वरचा भाग सुकून जातो आणि सुकून आकसून गळून पडतो. गळून पडत असल्यामुळे परत होण्याचे चान्सेस 0% आहे. कापत नसल्यामुळे ब्लिडिंग अजिबात आपल्या प्रोसेसमध्ये होत नाही. आपण कापत नाही, स्टिच घेत नाही, त्यामुळे पिकण्याची भीती नाही, त्यामुळे खाण्याचं कोणतंही पथ्य माझ्या रुग्णाला नाही. त्या चौथी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा स्पायनल ॲनेस्थेसिया देत नाही, मणक्यात इंजेक्शन देत नाही किंवा बेशुद्ध करत नाही. रुग्णाशी बोलताना लोकल ॲनेस्थेसिया, जसं दात काढताना इंजेक्शन देतात तसं लोकल ॲनेस्थेसिया देऊन त्याला त्या ठिकाणी हे सूत्रबंधन केलं जातं आणि हे केल्यानंतर रुग्ण ताबडतोब चालत जाऊ शकतो. त्यामुळे हे ज्या कॉम्प्लिकेटेड केसेस येतात मूळव्याधीच्या, त्यांना किती किचकट असलं तरी माझं काम अतिशय सोपं असल्यामुळे रुग्ण आनंदाने परत ते चालत घरी जाऊ शकतो. त्याला कोणते पथ्य येत नाही. तर हेच क्षारसूत्र कॉम्प्लिकेटेड फिस्च्युलामध्ये पण आपण वापरतो. तर कॉम्प्लिकेटेड फिस्च्युलामध्ये जो ट्रॅक असतो गुदद्वारापासून जो आतमध्ये बटक्सवरती जो झालेला होल आहे तर सर्जन सरळ स्ट्रेट कट करतात, कारण ट्रॅकमध्ये आतमध्ये जाऊ शकत नाही. आतमध्ये गेला तर इंटरनल स्पिंक्टर कापलं जाईल, आतले रिंग कापले जाईल आणि त्यामुळे स्टूलचा कंट्रोल जाईल. म्हणून बहुतेक शस्त्रक्रियेमध्ये उभं चीर घेतली जाते आणि फिस्टुलाचा थोडा ट्रॅक आतमध्ये शौचाच्या जागेत राहतो. तो राहिलेला ट्रॅक परत रिकर होतो आणि तो रिकर झाल्यामुळे त्या रुग्णाला वारंवार शस्त्रक्रिया करावी लागते. आणि असे वारंवार केलेले 2-3, 4-4 वेळेला केलेले लोक जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा तेव्हापर्यंत त्यांना त्या शौचाच्या बाजूला बटक्सवरती 3 ते 4 होल झालेले असतात. आणि ह्या 3-4 होल्समध्ये मी कुठेही कापत नसल्यामुळे त्या होलमधून माझं हे ओझोनचं क्षारसूत्र आतमध्ये इन्सर्ट करून ठेवतो आणि हे टाय करून ठेवतो. हे बांधून ठेवल्यामुळे आतमधला ट्रॅक संपूर्ण मुळापासून म्हणजे गुदद्वाराच्या इंटरनल स्पिंक्टरपासून बाहेरच्या बटक्सच्या मसल्सपर्यंत संपूर्णपणे स्क्रॅप करून ओपन होतो. त्यामुळे याच्यातला कोणताही ट्रॅकचा कोणताही पार्ट आतमध्ये राहत नाही आणि कोणताही पार्ट राहत नसल्यामुळे रिकरन्स 0%. त्यामुळे कितीही कॉम्प्लिकेटेड केसेस आल्या तरी ह्या सूत्रबंधनामुळे, या चिकित्सामुळे आतमधला सगळं गेलेलं असल्यावर त्याला कोणताही साईड इफेक्ट म्हणजे कंट्रोल जाणं, रिकरन्स होणं, ब्लिडिंग होणं, स्पायनल ॲनेस्थेसिया दिला म्हणून मणका आयुष्यभर दुखणं किंवा स्पायनल ॲनेस्थेसिया उतरत 2 दिवस बेडवरती झोपून राहणं, या कोणत्याही गोष्टीला सामोरं जावं लागत नाही. फक्त लोकल ॲनेस्थेसियामुळे रुग्ण माझ्या ह्या क्षारसूत्र बंधनाच्या नंतर उतरून घरी जातो. त्यामुळे हे जी आपली जी चिकित्सा आहे कितीही कॉम्प्लिकेटेड केस असली, फिस्च्युलामध्ये जास्ती कॉम्प्लिकेटेड असतात कारण त्याला अनेक होल्स पडलेले असतात, त्याला शतपोनिका म्हणतात. काही पुरुषांमध्ये हे गुदद्वारातून होल टेस्टिसमध्ये जातं, तिथे कॉम्प्लिकेटेड होतात. आणि ह्या टेस्टिक्युलर फिस्च्युलामध्ये सर्जनना बऱ्याच वेळेला कॉम्प्लिकेशन झाल्यावर टेस्टिससुद्धा काढाव्या लागतात, ॲम्प्यूट कराव्या लागतात. आणि हे ॲम्प्यूट करण्याचे जर सांगितलं मग रुग्ण भयभीत होऊन मग ते माझं नाव का विचारत माझ्याकडे येतात. त्यावेळेला ह्यांना सुद्धा म्हणजे टेस्टिसमध्ये इन्फेक्शन झालेल्या रुग्णाला सुद्धा मी जेव्हा हे माझं सूत्रबंधन करतो त्या रुग्णाला सुद्धा या सूत्रबंधनामुळे कोणत्याही प्रकारची मेजर सर्जरी म्हणजे टेस्टिस काढणं, ॲम्प्यूट करणं हे न करता या सूत्रामुळे संपूर्ण मुळापासून ते भरून जातं. बिलकुल. तसंच
व्हजायनल फिस्च्युला जे असतात, मॅडमने आता सांगितलं, तर व्हजायनल फिस्च्युलामध्ये सुद्धा आपण व्हजायना आणि जर प्लास्टिक केली तर महिलांना त्याचा पिरियडमध्ये किंवा शौचाला जाताना काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्या सर्जरीच्या ज्या कॉम्प्लिकेशन्स आपल्या प्रोसेसमध्ये टाळता येतात, कारण आपण या व्हजायनल फिस्च्युलामध्ये सुद्धा हे सूत्रबंधन केल्यामुळे व्हजायनाला कुठेही कट न होता किंवा दोन्ही पॅसेज एकत्र न होता अलग अलग राहून व्यवस्थितपणे ते अनइन्फेक्टेड म्हणजे इन्फेक्शन न होता ते कम्प्लीट क्युअर होतात. तर हे असे जे कॉम्प्लिकेटेड पेशंट्स जे आहेत किंवा रुग्णांना असं सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जाताना तुम्हाला जेव्हा त्रास होतो तेव्हा आता सगळेजण सुशिक्षित आहेत, तर बंगाली लोकांकडे न जाता त्या डॉक्टरची डिग्री बघून तुम्ही त्याचे ट्रीटमेंट घ्या. कुठलीही ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टरांची डिग्री बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्ही आता मगाशी म्हणालात की ऑपरेशन करत असताना कॉम्प्लिकेशन्स असतात, तर प्रत्येक ऑपरेशन करत असताना कॉम्प्लिकेशन्स हे असतातच. मात्र रुग्णांच्या मनात कुठलेही गैरसमज राहता कामा नये आणि ते गैरसमज दूर करण्याचा आज आपण प्रयत्न करतोय. सर, पुढचे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, मात्र थोडंसं इथं आपण थांबतोय. ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया यातला मूलभूत फरक नेमका काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा टॉक टाइम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालकॉमचे सीईओ क्रिस्टियानो ॲमोन यांची भेट घेत डिजिटल इंडियाला एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. क्वालकॉम कंपनीची भारतात मोठी गुंतवणूक असून रिसर्च अँड डेव्हलपमेंटसह अनेक क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाची माहिती देत नव्या गुंतवणूक प्रस्तावांचं स्वागत केलंय. लस पुरवठ्यामध्ये करण्यात आलेल्या मतभेदांवर इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अपुऱ्या लसी म्हणजे जास्त मृत्यू हे उघड सत्य आहे. गरीब आणि श्रीमंत देशात लस पुरवठा दरांमधली विषमता नैतिकदृष्ट्या पटण्यासारखी नाही. सध्याच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध देशांनी एकत्र विचार करण्याची बहुपक्षीय पद्धत अवलंबण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. लसीकरणामुळे लवकरच सगळं पूर्ववत होईल असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. लिबियामध्ये डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत असं लिबियाच्या प्रेसिडेन्शियल काउन्सिलचे प्रमुख मोहम्मद युनुस मेन्फी यांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ते बोलत होते. लिबियातून परदेशी भाडोत्री सैन्य बाहेर काढण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय समुदायानं मदत करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. माजी नेते मोहम्मद गद्दाफी यांची हत्या झाल्यापासून 2011 पासून लिबियामध्ये नागरी युद्धाची स्थिती आहे. डिसेंबरमधल्या निवडणुकांमुळे देशातलं राजकीय अस्थिरतेचं वातावरण संपेल अशी आशा वाटतेय. लसींच्या असमान पुरवठ्यावर अनेक आफ्रिकन देशांनी नाराजी आणि चिंताही व्यक्त केली आहे. त्यामुळे जीव वाचू शकतो अशा लसींबद्दल मतभेद व्हावेत यावरही अनेकांनी टीका केली आहे. आपल्यातला प्रत्येक जण सुरक्षित असेल तरच सर्वजण सुरक्षित असतील हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यासह अनेक आफ्रिकन नेत्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांना विनंती केली आहे की जागतिक व्यापार संघटनेनं बौद्धिक संपदेबाबतचे काही अधिकार तात्पुरते माफ करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा, जेणेकरून अधिक देशांना, विशेषतः कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन करण्याची परवानगी मिळू शकेल. योग्य पोषणाचा अभाव, भूकबळी, अन्न सुरक्षा, पर्यावरणीय स्थिरता अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न परिषदेमध्ये चर्चा झाली. जगातल्या 20 लाख नागरिकांना अन्न पुरत नाही, तर दुसरीकडे 20 लाख नागरिक स्थूल आहेत आणि काही ठिकाणी अन्न मोठ्या प्रमाणात वाया जातं असं वास्तव अन्न परिषदेमध्ये मांडण्यात आलंय. अन्नधान्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अमेरिका $10 अब्ज उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून ते अधिक टिकाऊ, सर्वसमावेशक आणि अधिक न्याय्य पद्धतीनं वाटलं जाऊ शकेल असं अमेरिकेचे कृषी मंत्री टॉम विल्सक यांनी जाहीर केलंय. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी घानाचे अध्यक्ष नाना अद्दो डांगक्वा यांचं व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केलं. या दोघांमध्ये दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चर्चाही झाली. 1957 पासून अमेरिका आणि घानामधल्या द्विपक्षीय संबंधांना सुरुवात झाली. हे संबंध ऐतिहासिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोरोनाच्या लाटेचा आफ्रिकन देशांवर भीषण आणि भयानक असा परिणाम झालाय. आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी जगभरातल्या देशांनी मदत करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे.
हैती आणि मध्य अमेरिकेतील तसंच अफगाणिस्तानमधल्या हजारो निर्वासितांना मेक्सिकोमध्ये ब्रेकनंतर टॉक टाईममध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. डॉक्टर विवेक आणि डॉक्टर लीनता आपल्यासोबत आहेत. पाईल्सवरील उपचार या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करतात. ब्रेकनंतरचा पहिला प्रश्न डॉक्टर विवेक मी तुम्हाला विचारू इच्छिते की ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया यातला नेमका फरक काय आहे? आपले शब्दामध्येच अर्थ आहे की ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया. चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंट, शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी, सर्जरी म्हणजे कापणं, कटिंग करणं आणि वेगवेगळ्या प्रकारचं बेशुद्ध करण्याचे जे प्रकार आहेत, जनरल ॲनेस्थेसिया, स्पायनल ॲनेस्थेसिया. तर ह्या कोणत्याही प्रकारचा स्पायनल ॲनेस्थेसिया किंवा रुग्णाला बेशुद्ध करणं हे आपल्या चिकित्सेमध्ये नाही, हे महत्त्वाची गोष्ट. जी क्षारसूत्र चिकित्सा जी आहे ती फक्त लोकल ॲनेस्थेसियामध्ये, म्हणजे तेवढा भाग फक्त सून करून आपल्याला नुसतं हे सूत्रबंधन करणं, म्हणजे कुठेही कात्री ब्लेड वापरली जात नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे टाके मारले जात नाहीत, स्टिचेस नसतात. रुग्णांना भीती असते की आमचं 8 टाक्याचं ऑपरेशन झालं नाही 50 टाक्याचं ऑपरेशन झालं, असे टाके मोजणारे रुग्ण असतात. त्यांना निश्चिंतपणे राहता येईल की आपण कुठेही टाके मारत नाही आहोत. या रुग्णाला कोणत्याही प्रकारे झोपून राहावं लागत नाही, ॲडमिट व्हायला लागत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या सलाईनच्या बाटल्या, रक्ताच्या बाटल्या लावायला लागत नाही. जे रुग्णालयामध्ये जे शस्त्रक्रिया होते त्याच्यामध्ये जी सर्जरी आहे किंवा आता आधुनिक शस्त्रक्रियेप्रमाणे लेझर चिकित्सा निघाली आहे, म्हणजे ब्लेडनी कापायच्या म्हणजे लाईटनी लेझरनी कापणं, शेवटी कापणं चालू आहे. त्या कापण्यामध्ये इंटरनल स्फिंक्टर रप्चर होण्याची फार मोठा धोका असतो की त्याच्यामुळे लोकांचा स्टूल कंट्रोल जातो. स्टूल इनकंटिन्युअन्स होण्यामुळे त्यांना कुठे शौचाला जाण्याचा फार प्रॉब्लेम होतो. आणि याच्याबरोबर ती आपण जेव्हा सर्जन जेव्हा तर कापतो तेव्हा ब्लिडिंग जास्त होत असल्यामुळे रक्ताच्या बाटल्या, सलाईनच्या बाटल्या लावणं ओघाणी आलं. त्यांना ऑक्सिजन मास्क लावायला लागतं आणि ॲनेस्थेसिया दिल्यामुळे त्यांना बेड रिडन व्हावं लागतं. आणि आपल्या प्रोसेसमध्ये लोकल ॲनेस्थेसिया असल्यामुळे पेशंट माझ्याशी बोलता बोलता ही प्रोसेस आपली होते आणि 4 ते 5 मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. शस्त्रक्रियेला 40 मिनटं लागतात, आपल्या चिकित्सेला फक्त 4 ते 5 मिनटं लागतात. 5 मिनटामध्ये रुग्ण माझ्या ऑपरेशन टेबलवरून उतरून चालत घरी जाऊ शकतो. माझ्या हॉस्पिटलमध्ये कुठेही स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर नाही. रुग्ण ओटीमधून बेडवरती चालत जाणं हे महत्त्वाची गोष्ट आपल्या चिकित्सेमध्ये साध्य होते. आणि शस्त्रक्रियेमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, काही पथ्य आहेत, आपल्या चिकित्सेमध्ये कोणतंही पथ्य नाही. म्हणजे रुग्ण कोणत्याही प्रकारच्या मिरच्या किंवा कोणताही वांग बटाटा माझ्या प्रोसेसनंतर खाऊ शकतो. ओके, फक्त तुमच्याकडे यायचं, ट्रीटमेंट घ्यायची आणि 10 ते 15 मिनिटात घरी निघून जायचं, इतकी सोपी पद्धत आहे. नक्कीच. पुढचा प्रश्न डॉक्टर लीनता यांना विचारू इच्छिते. मॅडम, आपण बघतोय की मूळव्याध म्हटलं म्हणजे गैरसमज आलाच आणि त्यातल्यात एक मोठा गैरसमज लोकांच्या मनात आहे, तो म्हणजे मूळव्याध झालेला आहे म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला कॅन्सर होणार. तर हा गैरसमज तुम्ही नेमका कसा दूर कराल आणि हे खरं आहे का की खरंच कॅन्सर होण्याची भीती असते का? मूळव्याधाचं म्हणजे त्यांना आधी पहिल्यांदा पेशंटला असं वाटत असतं माझ्या हाताला काहीतरी कोंब लागले पाहिजेत किंवा रक्त पडलं पाहिजे. हा मोठा गैरसमज आहे. कित्येक पेशंटला हाताला काही लागत नाही कारण त्यांचे आतले मूळव्याधीचे कोंब असतात, बाहेरचे नसतात. बाहेरचे असतील तर हाताला लागतात किंवा आतले जास्त वाढल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर त्याची जर 4th स्टेज झाली तर ते हाताला लागू शकतात. पण कधी कधी आतमध्येच असतात आणि ते ब्लॉक करत असतात, त्यामुळे त्यांना गॅसेस, ॲसिडिटी, ढेकरा येणं किंवा पोट गच्च वाटणं किंवा पोटात दुखणं आणि पोटात दुखते म्हणून ते पोटाची सोनोग्राफी करतात, गॅस्ट्रोस्कोपी करतात, आणखीन वेगवेगळे उपचार करत बसतात, पण ते कोणत्याही डॉक्टरांकडे जात नाहीत. हा एक पहिल्यांदा मोठा गैरसमज आहे. आणि नाही तर शेजारच्या पाजारच्यांनी ह्यांनी औषध घेतलंय किंवा ते त्या डॉक्टरांकडे गेले, तिथे जाऊन बरं वाटलंय, मग ते वैद्यूकडे जातात आणि काहीतरी ट्रीटमेंट करतात. आणि जर ह्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रक्त पडतंय तर ते जाऊन विचारावं किंवा का पडतंय, कुठे पडतंय किंवा कुणाकडे ते चांगल्या डॉक्टरांकडे जायचं, निदान करून घ्यायचं आहे. पण मग मला तर कॅन्सर झालं असेल म्हणून त्या भीतीने पण घरात बसतात, तर तसंही करायला नको. योग्य त्या डॉक्टरकडे जा, निदान करा. बाहेर जर ते मूळव्याधीचे कोंब आलेले असतील तर त्याला कपडे लागल्यामुळे, अस्वच्छता असल्यामुळे, त्याला हवा लागत असते आणि ते नीट व्यवस्थित ठेवत नसल्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस होऊन कॅन्सर होण्याची शक्यता असते. गॅरंटीने 100% होईलच असं नाही आहे, पण ती भीती मनात बाळगून घरातही बसू नका आणि घाबरूनही जाऊ नका. बिलकुल, नक्कीच. नंतर आता मला डायबिटीस आहे, मग मी गेलं की ऑपरेशन करतील, मग माझं बरं होईल की नाही, हा पण एक त्यांचा गैरसमज असतो. आपल्याकडे डायबिटीस पेशंटसाठी सुद्धा ह्या ओझोन चिकित्सेचा, क्षारसूत्र चिकित्सेचा उपयोग होतो. कारण कापाकापी करत नाही, मोठ्या जखमा होत नाहीत, त्यामुळे त्यांच्या पटापट जखमा ह्या भरतात.
बिलकुल. नंतर डायलिसिस पेशंट असतात किंवा हार्ट पेशंट असतात. हार्ट पेशंटला ब्लड थिनर चालू असतात, रक्त पातळ व्हायची गोळी चालू असते. मग मी जाऊन ऑपरेशन करायचं आहे की नाही, मी काही प्रोसेस, आपली ही चिकित्सा आहे, ऑपरेशन निश्चित. नाही आहे. नक्कीच. आणि त्यामुळे त्या पेशंटला पण टेन्शन घ्यायचं कारण नाही. बिलकुल. नंतर प्रेग्नंट लेडीजमध्ये पण त्यांना असं वाटत असतं प्रेग्नन्सीमध्ये आपण जायचं की नाही, तर पहिल्या 5 महिन्यापर्यंत आपण ह्यांच्यावरती ही प्रोसिजर करू अच्छा, शकतो. म्हणजे प्रेग्नेंट वुमन असेल किंवा डायबिटीज झालेला असेल, कोणालाही तरीही त्यांना घाबरून आपण करू जाण्याची शकतो. गरज नाही. अडीच वर्षाच्या बाळापासून 95 वर्षाच्या वयस्कर लोकांच्या पर्यंत आणि आपण हे खरं तर केलेलं फार आहे. महत्त्वाचे गैरसमज आहेत जे आज आपण दूर केलेले आहेत. आपले प्रेक्षक, असंख्य प्रेक्षक तुम्हाला पाहतायत, त्यातल्या तुम्ही वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे दोघांचेही अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि यासोबतच टॉक टाईममध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.